गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र यांची उद्योजकतेमध्ये नेहमी कंपॅरिझन केली जाते आणि साधारणपणे म्हटलं असं जातं, की मराठी माणूस हा उद्योजकतेमध्ये कशा पद्धतीची मानसिकता नाही जशी गुजराती आणि राजस्थानी लोकांची असते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या वस्तुस्थितीला काही भौगोलिक कारणे आहेत, काही ऐतिहासिक कारणे आहेत. ट्रेडिशनली काय झालं, की शेकडो वर्षांपासनं महाराष्ट्र हा प्रॉमिनंटली शेतीप्रधान राज्य होतं आणि त्याच्यामध्ये शेती असल्यामुळे बरेचसे कामंही शेतीवरती व्हायची. गुजरात आणि राजस्थानचं तसं नव्हतं. राजस्थानमध्ये तर शेती नाहीच आहे. त्यामुळे त्यांना ट्रेडिंगवरती जास्त त्यांचा भरोसा होता आणि त्याच्यातनं त्यांना उद्योजकतेची निर्मिती झाली. गुजरातला ऑन द अदर हँड बराचसा किनारपट्टी लाभली. मुंबई, सुरतसारखी बंदरं लाभली आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनल ट्रेडची पहिली ओळख ही गुजराती समाजाबरोबर झाली आणि त्याच्यामुळे हे ट्रेड होतात कसा, व्यापार कसा होतो, या गोष्टी प्रामुख्याने गुजराती पहिल्यांदा शिकले. महाराष्ट्राला पण किनारपट्टी आहे, परंतु मुंबईचा जसा वापर गुजराती लोकांनी केला हे शिकण्यासाठी, तसा दुर्दैवाने कोकण किनारपट्टीचा असा वापर झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे, की मराठी समाज हा सातत्याने डॉमिनंट कास्ट मराठीमध्ये ती मराठा आणि कुणबी आणि मराठा आणि कुणबी एकतर शेती करायचे किंवा योद्धे होते आणि त्याच्यामुळे तेच रोल मॉडेल ठरले. गुजरातमध्ये डॉमिनेटिंग कास्ट इज बनिया आणि त्याच्यामुळे ते बिझनेस करत असल्यामुळे तो रोल मॉडेल ठरला. त्याच्यामुळे बिझनेस तिथे सेलिब्रेट व्हायला लागला. आपल्याकडे शेती, योद्धा या गोष्टी सेलिब्रेट व्हायला लागल्या. त्याच्यातूनही काय झालं, शेती ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये करत होते, त्यावेळी जमिनी या थोड्याशा जमीनदार पद्धती असल्यामुळे किंवा कुळ पद्धती असल्यामुळे कमी जणांच्या हातामध्ये होत्या आणि बाकीचे सगळेजण वर्कर्स होते. मग पहिल्यांदा इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर काय झालं, की हे जे शेती करत होते, जे नोकऱ्या करत होते, त्यांना इंडस्ट्रियलायझेशनमध्ये नोकऱ्या मिळायला लागल्या मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी आणि म्हणून मग तो ताफा सगळा नोकरी करण्यासाठी मुंबईमध्ये स्थायिक व्हायला लागला. त्यांच्यामध्ये भरभराट आली आणि मुंबईमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर पगार मिळायला लागला. म्हणजे कोकण अख्खाच्या अख्खा मुंबईमध्ये मिलमध्ये समाविष्ट झाला आणि मग तो चाकरमानी म्हणवला गेला आणि त्याच्यामुळे त्यांच्या हातात पैसा आला. त्यामुळे मुंबईत जाऊन नोकरी करणं, पुण्यात जाऊन नोकरी करणं, नागपूरसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करणं, हे सेलिब्रेट व्हायला लागलं आणि त्याच्यातूनच शिक्षण घ्यायचं, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी व्हायचं आणि कुठेतरी जाऊन नोकरी करायचं. धिस बिकेम द प्रॉमिनंट थिंग. ते गुजरात आणि राजस्थानमध्ये तशा पद्धतीने झालं नाही. त्यांच्यामध्ये तो सेन्स होता, तोच सेलिब्रेट व्हायला लागला आणि तोच पुढच्या पिढीकडे गेला. आणि आपल्याकडे जे रोल मॉडेल्स होते ते मग नोकरी करणारे किंवा पगार मिळवणारे, चाकरमानी अशा पद्धतीने ते सेलिब्रेशन व्हायला लागलं. आणि याच्यातनं मग कुठेतरी ती जडणघडण, ती मानसिकता आपल्यामध्ये यायला लागली आणि एकंदरीतच मग इकोसिस्टम आहे. आज एखाद्या गुजराती घरामध्ये 1-2 उद्योजक असल्यामुळे त्यांच्याकडे जे डायनिंग टेबलवरती डिस्कशन होतं, ते सुद्धा बिझनेस होतं. त्यामुळे छोट्या-छोट्या मुलांना सुद्धा उद्योग म्हणजे काय, रेव्हेन्यू म्हणजे काय, पैसा कसा कमवायचा असतो, कुठल्या प्रकारचे खाचखळगे असतात, या प्रकारचं ज्ञान आपसूक येतं. जे मराठी लोकांना येत नाही त्या प्रकारचे इकोसिस्टम आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटी मराठी लोकांमध्ये उद्योजकतेबद्दल एक प्रकारची उदासीनता निर्माण. आता ही उदासीनता जर का कमी करायची असेल, तर एक अख्खी पिढी आपल्याला उद्योजकता मराठीमध्ये सेलिब्रेट करावी लागेल आणि त्याच्यातनं जे रोल मॉडेल बनतात त्याच्यामधनं जर का आपण ती एक्झाम्पल्स देऊन मुलांना किंवा भावी पिढीला किंवा तरुणांना जर का सांगू शकलो, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र उद्योगामध्ये अग्रेसर होऊ शकतो आणि हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे.